हॅलो एव्हरीवन, आपण पाहत आहोत बाळांनो प्रोडक्शन प्रोसेस म्हणजेच पीपीआर हा सब्जेक्ट. या सब्जेक्टमध्ये आपण आपला जो युनिट नंबर 4 आहे त्याबद्दल आपण जे काही व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन युनिट नंबर 4 मध्ये आहेत ते आपण आता डिटेलमध्ये पाहूयात. चला तर मग मुलांनो पाहूयात 70 मार्कची जी फायनल एक्झाम आहे त्याकरता असलेले जे व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहेत ते आपण पाहूयात फॉर युनिट नंबर 4. तर आपला युनिट नंबर 4 आहे प्रेस अँड ॲक्सेसरीज. तर यामध्ये आपल्याला काय पाहायला मिळतं, तर या पूर्ण युनिटमध्ये तुम्हाला प्रेस म्हणजे काय, म्हणजे प्रेस हे जे मशीन आहे याबद्दल इन्फॉर्मेशन दिली जाणार आहे. प्रेसचे वेगवेगळे कॉम्पोनंट्स, त्यानंतर वेगवेगळ्या टाईपच्या प्रेस आणि त्याचे जे काही जिग्स असतील, फिक्चर्स असतील, डाय सेट असतील आणि त्याचे जे वेगवेगळे ऑपरेशन्स आहे, त्याचे जे सिलेक्शन क्रायटेरिया आहे, त्याचा जो डिझाईन क्रायटेरिया आहे, त्यामध्ये यूज केले गेलेले जे 3 to 1 प्रिन्सिपल आहे ते सगळे टॉपिक आपल्याला या युनिटमध्ये पाहायला भेटतात. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा युनिट बऱ्यापैकी छोटा आहे, टॉपिक्स यामध्ये खूप कमी आहेत, परंतु हा युनिट आपल्याला 18 मार्कांकरता या सिलेबसमध्ये आहे. 18 मार्कचा हा युनिट आहे, तेव्हा खूप महत्त्वाचा असणार आहे. तर या युनिटमध्ये जर इम्पॉर्टंट टॉपिक्स पाहिले तर माझ्या दृष्टीने फक्त 4च टॉपिक इम्पॉर्टंट आहेत. हे 4 टॉपिक जर आपण परफेक्ट करू शकलो तर त्या ठिकाणी नक्कीच 18 मार्क पक्के होतात. तर पहिला टॉपिक आपल्याला पाहायचा आहे कॉमन शीट मेटल यूज्ड इन इंडस्ट्री. लक्षात ठेवा की आपली जी काही मेकॅनिकलची किंवा प्रोडक्शनची जी काही इंडस्ट्री आहे त्या इंडस्ट्रीमध्ये वेगवेगळे शेप दिले जातात शीट मेटलला, आणि ते शेप देण्याकरता किंवा त्याचे जे वेगवेगळे फॉर्मेशन आहे ते करण्याकरता त्या ठिकाणी केली जाते फॉर्जिंग प्रोसेस वगैरे वगैरे. त्यासाठी वापरतात प्रेस ही मशीन. मग ते म्हणतात की इंडस्ट्रीमध्ये ज्या वेगवेगळ्या शीट मेटल यूज केल्या जातात त्या कोणत्या, त्या शीट मेटलच्या प्रॉपर्टीज कोणत्या, कुठले शीट मेटल कुठे अप्लाय केले जातात, तो आहे आपला पहिला टॉपिक ज्यावर क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. सेकंड टॉपिक आहे आपला प्रेस अँड देअर क्लासिफिकेशन. प्रेस म्हणजे काय, प्रेस मशीन म्हणजे नेमकं काय आणि त्याचे वेगवेगळे क्लासिफिकेशन कोणते. ठीक आहे, मग हायड्रोलिक प्रेस असेल किंवा मेकॅनिकल प्रेस असेल किंवा मग न्यूमॅटिक प्रेस असेल, म्हणजे प्रेस आणि त्याचं क्लासिफिकेशन आपल्याला डिटेलमध्ये पाहायचंय. त्यामध्ये मेकॅनिकल प्रेस, हायड्रोलिक प्रेस आणि न्यूमॅटिक प्रेस, आणि यातली कुठली प्रेस मी सिलेक्ट करायला हवी ते झालं सिलेक्शन क्रायटेरिया फॉर प्रेस. प्रेस सिलेक्शन करताना कुठला क्रायटेरिया आपण फॉलो केला पाहिजे ते या ठिकाणी पाहत आहे. हा आपला सेकंड पॉइंट आहे रिलेटेड टू द प्रेस अँड इट्स क्लासिफिकेशन. त्यानंतर येतं बाळांनो प्रेसमध्ये यूज केले जाणारे टूल्स अँड डाईज. प्रेसमध्ये वेगवेगळे टूल्स यूज केले जातात, ते टूल्स आपण पाहणार. वेगवेगळे डाय यूज केले जातात, मग ओपन डाय, क्लोज डाय, फॉर्जिंग वगैरे, ते डाईज आपल्याला पाहायचे. हा तिसरा टॉपिक आहे टूल्स आणि डाईज. आणि चौथ्या टॉपिक मध्ये पाहिजे जिग्स आणि फिक्चर्स. जिग्स आणि फिक्चर्स हे सुद्धा फार महत्त्वाचे कॉम्पोनंट असतात कुठल्याही मशीनिंग प्रोसेसमध्ये, कारण हे काय करतात की तुमच्या वर्कपीसला त्याच्या स्पेसिफिक पोझिशन मध्ये मेंटेन करतात. त्यामुळे जिग्स आणि फिक्चर हे सुद्धा महत्त्वाचे टॉपिक्स आपण पाहणार आहोत. त्यामध्ये जिग्स आणि फिक्चर म्हणजे नेमकं काय, त्यांचे टाइप्स कोणते, त्यांना यूज करण्याकरता जे प्रिन्सिपल आपण वापरतो ते 3 to 1 प्रिन्सिपल म्हणजे नेमकं काय, त्याच्या डिझाईनच्या वेगवेगळ्या मेथड्स कोणत्या, लोकेशन नेमकी कुठे कुठे असते, त्यामध्ये लोकेटर, इजेक्टर हे टॉपिक आपण पाहणार आहे. हे टोटल 4 टॉपिक या युनिटमध्ये पाहायला मिळतात. शेवटच्या मिनिटापर्यंत जर तुम्ही लेक्चर पाहिलं तर या टॉपिकमध्ये नेमकं आपल्याला काय पाहायचंय त्याचे शॉर्ट नोट्स मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे. ठीक आहे, ज्यावेळी आपण शॉर्ट नोट असं मुद्दा किंवा असा पॉइंट आपण यूज करतो की शॉर्ट नोट्स म्हणजे नेमकं काय, शॉर्ट नोट्समध्ये तुम्हाला फक्त इम्पॉर्टंट पॉइंट्स मी एक्सप्लेन करणार आहे, पण ऍक्च्युली त्या शॉर्ट नोटच्या त्या पॉइंटवर 1 ते 2 सेंटेन्स विद्यार्थ्याला एक्झाम मध्ये लिहायचे असतात. तेव्हा तुम्हाला रीडिंग कमी नाही करायचं, रीडिंग आहे तेवढंच करायचंय, फक्त मी एक्सप्लेन करतोय की हे पॉइंट तुम्हाला लक्षात ठेवायचे आणि त्या पॉइंटला सेंटेन्समध्ये 1 किंवा 2 सेंटेन्समध्ये एक्सप्लेन आपल्याला करायचंय. ठीक आहे, मग चला पाहूया बाळांनो. सगळ्यात पहिला पॉइंट, 4च टॉपिक आहेत अख्ख्या युनिटमध्ये, 18 मार्कांचा युनिट आहे, सो इम्पॉर्टंट आहे, लक्ष द्या. तर कॉमन शीट मेटल, तर तुम्हाला माहिती आहे कोणकोणते शीट मेटल वापरतात आज इंडस्ट्रीमध्ये, तर स्टीलचं शीट, माइल्ड स्टीलचं शीट मेटल वापरतात MS शीट, स्टेनलेस स्टीलचं SS शीट, त्यानंतर ॲल्युमिनियमचं शीट असतं, कॉपर आणि ब्रासचं शीट असतं. हे शीट, या मटेरियलचे शीट मेटल आज इंडस्ट्रीमध्ये वापरतात. त्यामध्ये जर पाहिलं तर माइल्ड स्टीलचं जे शीट आहे ते माइल्ड स्टीलचं शीट आज खूप ठिकाणी वापरलं जातं. का माहिती का, कारण त्याला पाहिजे तसा शेप देणं इझी आहे, वाईडली युज्ड आहे आणि लो कॉस्ट आहे. बरं त्याची कॉस्टही कमी आहे, हवा तसा शेप देणं पण पॉसिबल आहे, बरं बऱ्यापैकी ड्युरेबल पण आहे. म्हणून आज माइल्ड स्टीलचं शीट आज इंडस्ट्रीमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर यूज केलं जातं.
दुसरा टॉपिक म्हणजे जेव्हा तुम्ही माइल्ड स्टील लिहाल ना तेव्हा तुम्हाला हे सेंटेन्स लिहिता यायला पाहिजे. कोणते? की बाबा वाईडली यूज द शीट आहे, लोअर कॉस्ट आहे, ड्युरेबिलिटी चांगली आहे, हवा तसा शेप देणं पॉसिबल आहे, फ्लेक्झिबिलिटी मिळते आपल्याला, हवा तो शेप देता येतो वगैरे वगैरे. स्टेनलेस स्टीलचं शीट म्हणजे SS शीट, याचं सगळ्यात मोठी क्वालिटी अशी आहे की हे करोजन रेजिस्टंट आहे. स्टेनलेस स्टीलचं शीट लवकर गंजतच नाही. माइल्ड स्टील एक वेळ त्या ठिकाणी करोड होऊ शकतं कारण त्याची थिकनेस कमी आहे, परंतु हे शीट लवकर करोजन होत नाही. या शीटचं करोजन रेजिस्टंट असलेलं शीट आहे म्हणून याचा वापर आज केला जातो. पण याचा एक डिसएडव्हान्टेज आहे, काय? की हे फार कॉस्टली, महाग आहे. तिसरं शीट आहे ॲल्युमिनियमचं शीट. आता ॲल्युमिनियमचं शीटचं तसं करोजन होत नाही, पण तरी करोजन होण्याचे चान्सेस असतात. ॲल्युमिनियमचं सुद्धा करोजन होतं, पण याची सगळ्यात मोठी प्रॉपर्टी आहे की याची कॉस्ट कमी आहे. कॉस्ट कमी आहे आणि लाईट वेट आहे. ॲल्युमिनियम सगळ्यात हलक्या वजनाचं असतं. स्ट्रेंथ स्टील एवढीच भेटेल, पण लाईट वेट आहे. ॲल्युमिनियम स्टेनलेस स्टीलपेक्षा सॉफ्ट आहे ॲल्युमिनियम. लाईट वेट म्हणजे हलक्या वजनाचं आहे. स्टेनलेस स्टीलपेक्षा कॉस्ट पण कमी आहे म्हणून ॲल्युमिनियमचे शीट वापरले जातात. लाईट वेट आणि सॉफ्ट आहे म्हणून. म्हणजे असे सेंटेन्स तुम्हाला तयार करता आले पाहिजे. हे फक्त पॉईंट्स आहेत, याला सेंटेन्समध्ये आपल्याला कन्वर्ट करायचंय, हे लक्षात ठेवा. पुढे कॉपर आणि ब्रासचे शीट पण वापरतात. यामध्ये जिथं जिथं इलेक्ट्रिकल ऍप्लिकेशन्स येतात, कारण कॉपर आणि ब्रास हे इलेक्ट्रिसिटीचे खूप चांगले कंडक्टर्स आहे. मग जिथे जिथे इलेक्ट्रिकल ऍप्लिकेशन्स येतात आपल्या मशीनमध्ये तिथे तिथे कॉपर आणि ब्रासचे शीट मेटल वापरले जातात. काय डाऊट आहे शीट मेटलमध्ये कुठे कुठला यूज करायचा? लिहिता येईल एक एक दोन दोन सेंटेन्स. पुढचा पॉईंट, आता प्रश्न येतो की या शीट मेटल ज्यावेळी आपण सिलेक्ट करतो, आता कुठलं शीट मेटल मी यूज करायला पाहिजे माझ्या ऑपरेशनला, माझ्या प्रेस ऑपरेशनला, याच्यासाठी काही प्रॉपर्टी पाहाव्या लागतात. सगळ्यात पहिली प्रॉपर्टी पाहिजे की त्या मेटलची डक्टिलिटी काय आहे. डक्टिलिटी चांगली असायलाच हवी, तर हवा तो शेप देता येतो ना. म्हणजे डक्टिलिटी पाहायची, मेलिएबिलिटी पाहायची. मेलिएबिलिटी प्रॉपर्टी आहे कुठल्याही मेटलची. त्यानंतर गुड सरफेस फिनिशिंग, सरफेस फिनिशिंग चांगली पाहिजे, स्ट्रेंथ त्याची चांगली पाहिजे. या 4 प्रॉपर्टीज जर असतील तर त्या पद्धतीने आपण शीट मेटल सिलेक्ट करायला पाहिजे इंडस्ट्रीमध्ये. मग काय काय पाहिजे? डक्टिलिटी, मेलिएबिलिटी, सरफेस फिनिशिंग चांगली पाहिजे, गुड सरफेस फिनिशिंग आणि त्या स्ट्रेंथ पाहिजे त्या शीट मेटलकडे. या गोष्टी पाहून मग आपण ते शीट मेटल सिलेक्ट करायचं आपल्या ऑपरेशन करता. काय डाऊट आहे? बरं, आता सगळ्यात महत्वाचं, वेगवेगळे ऑपरेशन आपण परफॉर्म करत असतो. हा टॉपिक आपल्याला थोडा पुढे पण येणार आहे, पण ठीक आहे इथं आला. एक्झामला हमखास येतं डिफरन्स बिटवीन नॉचिंग अँड लॅन्सिंग. नॉचिंग ही पण एक प्रोसेस आहे. शीट मेटलवर केल्या जाणाऱ्या खूप वेगवेगळ्या प्रोसेसेस आहेत, त्यामध्ये नॉचिंग एक प्रोसेस आहे, लॅन्सिंग एक प्रोसेस आहे. या प्रोसेस मधला डिफरन्स हमखास एक्झामला येतो. डिफरन्स सांगण्याच्या अगोदर मी या प्रोसेस एक्सप्लेन करतो, 1 मिनिट बघा. ह्या फिगरवरून तुम्हाला नॉचिंग लॅन्सिंगचा कन्सेप्ट क्लिअर होईल. नॉचिंग लॅन्सिंगची फिगर सुद्धा एक्झामला विचारतात, सो फिगर सुद्धा इम्पॉर्टंट आहे. नॉचिंग मध्ये काय करतात, जर तुमचा हा वर्कपीस आहे तर वर्कपीसचा हा एज आहे ना, एज, त्या एज मध्ये ना नको असलेला पार्ट रिमूव्ह केला जातो, डायरेक्ट तुकडा केला जातो, डायरेक्ट सेपरेट केला जातो. बघा हा तुमचा वर्कपीस आहे, वर्कपीसचा हा पार्ट डायरेक्ट रिमूव्ह केलेला दिसतोय का, डायरेक्ट कट केला. ह्या प्रोसेसला म्हणतात नॉचिंग ऑपरेशन. ह्या फिगरकडे पाहून कळालं का तुम्हाला काय करायचंय? म्हणजे डायरेक्टली इथं सेपरेट तुकडा केला. आणि लॅन्सिंग मध्ये काय केलं? लॅन्सिंग मध्ये काय केलं, फक्त आहे ना असा मधला पार्ट कट केला, पण तो फक्त 3 बाजूने कट केलेला आहे, एक बाजू अजूनही तशीच ठेवली. म्हणजे काय झालं की जर हा तुमचा शीट आहे तर फक्त एकच बाजू त्या ठिकाणी कट केली अशी, म्हणजे अजूनही तो हा तुकडा या शीट मेटल पासून सेपरेट केलेला नाही. हे बघा सेपरेट नाही झालेला, तो फक्त बेंड केलाय खाली, दिसतंय का? इथं काय केलं, डायरेक्ट कट करून टाकला. म्हणजे या ठिकाणी डायरेक्ट कटिंग ऑपरेशन केलं आणि या ठिकाणी फक्त 3 बाजूने कट केलंय, एक बाजू अजूनही तशीच आहे. कळालं की लॅन्सिंग आणि नॉचिंग कन्सेप्ट क्लिअर झाला? मला सांगा, म्हणजे डिफरन्स पाहिला. आता जर आपण याचा डिफरन्स पाहिला तर डिफरन्स मध्ये हेच सांगणार ते. बघा नॉचिंग म्हणजे काय की नॉचिंग मध्ये मटेरियल डायरेक्ट रिमूव्ह केलं जातं. नॉचिंग मध्ये मटेरियल डायरेक्टली रिमूव्ह केलं जातं. हे बघा मटेरियल रिमूव्ह केलं जातं, परंतु लॅन्सिंग मध्ये डायरेक्टली मटेरियल रिमूव्ह केलं जात नाही, फक्त कट होतं पण 3 डायरेक्शनने. इकडे मटेरियल रिमूव्ह केलं जात नाही, इकडे मटेरियल डायरेक्टली रिमूव्ह केलं जातं. म्हणजे थोडक्यात इथं डायरेक्टली एज कट केलं जातं, इथं डायरेक्टली एजवर आहे ना काही पार्ट कट केला जातो, एजवर कट केला जातो, हे महत्वाचा. नॉचिंग मध्ये कटिंग होतं पण ते एजला होतं, एज कटिंग आहे. आणि इथं मात्र कुठेही कट केलं जातं, मध्ये एजला, पण कट करताना फक्त अर्धा कट केला जातो, पार्शियली तो पार्ट कट केला जातो. इकडे पार्शियल कट आहे, इकडे एज कटिंग ऑपरेशन आहे.
बरं, नॉचिंग कुठे केलं जातं? जिथं ट्रिमिंग ऑपरेशन आहे, ट्रिमिंग त्या भागात नॉचिंग केलं जातं. आणि लॅन्सिंग कुठे केलं जातं? लॅन्सिंग केलं जातं ज्या भागात बेंडिंग आहे, ज्या भागात तुम्हाला एक पार्ट बेंड करायचा आहे, असं शीट मेटल आहे, एक पार्ट असा बेंड करायचा आहे, मग इथं लॅन्सिंग करणार आणि हा पार्ट डायरेक्टली कट करायचा आहे, मग तिथं काय करणार? नॉचिंग. असं असतं. आणि शेवटी फिगर काढायची. झाले 4 डिफरन्स, 4 मार्कला येतं. काय डाऊट आहे? नेक्स्ट, आता यामध्ये आपल्याला पुढचा टॉपिक येतो बाळांनो, प्रेसेस अँड देअर क्लासिफिकेशन. आतापर्यंत आपण फर्स्ट टॉपिक पाहिला की शीट मेटल आणि त्याच्यावर केले जाणारे ऑपरेशन. आता आपण पाहतोय प्रेस अँड देअर क्लासिफिकेशन. सगळ्यात पहिले तर हे समजून घ्या, प्रेस म्हणजे एक असं मशीन आहे जे शीट मेटलवर ऑपरेशन परफॉर्म करतं आणि शीट मेटलला पाहिजे त्या शेपमध्ये कट करतो आणि पाहिजे त्या शेपमध्ये त्याला शेप प्रोव्हाइड करतो, पाहिजे तो शेप त्याला आपल्याला देता येतो. त्यासाठी असतं मशीन प्रेस. मग प्रेस म्हणजे काय? तर प्रेस इज अ मशीनिंग प्रोसेस. इट इज अन इंडस्ट्रियल टूल दॅट अप्लाइज हाय प्रेशर थ्रू द स्टेशनरी बेड. खालचा बेड स्टेशनरी असतो अँड अ पॉवर्ड मूव्हिंग रॅम टू डिफॉर्म, टू कट अँड शेप मटेरियल, प्रिन्सिपली द शीट मेटल. बघा बरं का काय म्हटले ते, शीट मेटल आहे. प्रेस म्हणजे एक प्रकारची मशीन आहे, इंडस्ट्रीमध्ये यूज केलं जाणारं एक टूल आहे. याच्यामध्ये खालच्या बाजूला एक सपोर्ट आहे, त्या सपोर्टला आपण बेड म्हणतो. हा बेड स्टेशनरी आहे. त्या बेडवरती आपण शीट मेटल ठेवलं. आता बेडवरती शीट मेटल ठेवल्यानंतर वरच्या बाजूने असतो पॉवर्ड रॅम किंवा पंच. मग तो पंच जेव्हा त्या शीट मेटलवर आपण अप्लाय करतो तेव्हा त्या शीट मेटलला एक तर आपल्याला कट करता येतं किंवा त्या शीट मेटलला आपल्याला एखाद्या ठिकाणी बेंड करता येतं किंवा त्या शीट मेटलला आपल्याला पाहिजे तसा शेप देता येतो. मग असं जे इंडस्ट्रियल टूल आहे त्याला म्हणतात बाळांनो प्रेस. मग प्रेसच्या मदतीने तुम्ही ड्रॉइंग ऑपरेशन करू शकता, कटिंग ऑपरेशन करू शकता, पंचिंग ऑपरेशन करू शकता, बेंडिंग ऑपरेशन करू शकता, पण तुम्ही तुमच्या शीट मेटलला हवा तसा शेप देऊ शकता. खाली असतो बेड आणि वरती असतो रॅम, पॉवर्ड रॅम. असा जो इंडस्ट्रियल टूल आहे त्याला प्रेस म्हणतात. हे बघा, या असे प्रेस असतात, या अशा प्रेस मशीन इंडस्ट्रीमध्ये पाहायला भेटतात. हा पॉवर्ड रॅम आहे आणि हा स्ट्रॉंग बेस आहे. ओके, अशी असते बाळांनो प्रेस मशीन. मला वाटतं तुम्हाला आता डेफिनेशन समजली. आता या ज्या प्रेस असतात, या प्रेस वेगवेगळ्या टाईपच्या असतात. जनरली इंडस्ट्रीमध्ये 3 प्रकारच्या प्रेस वापरल्या जातात: मेकॅनिकल प्रेस, हायड्रॉलिक प्रेस आणि न्यूमॅटिक प्रेस. आता मेकॅनिकल प्रेस जी असते या प्रेसमध्ये असतो क्रँक आणि फ्लायव्हील. मेकॅनिकल प्रेसमध्ये क्रँक आणि फ्लायव्हीलचा वापर केला जातो. इट युजेस क्रँक अँड फ्लायव्हील. बर, मेकॅनिकल प्रेसला हाय स्पीड असतो, हाय स्पीड ऑपरेशन असतं, सुटेबल फॉर मास प्रोडक्शन. मेकॅनिकल प्रेस हे त्या ठिकाणी वापरलं जातं जिथं प्रोडक्शन खूप जास्त स्केलवर आहे. मास प्रोडक्शन असेल त्या ठिकाणी बाळांनो आपण वापरतो मेकॅनिकल प्रेस. ज्या ठिकाणी हाय स्पीड परफॉर्मन्स करायचा आहे, हाय स्पीडमध्ये तुम्हाला त्या ठिकाणी ऑपरेशन परफॉर्म करायचंय, त्या ठिकाणी मेकॅनिकल प्रेस वापरतात. याच्यामध्ये क्रँक आणि फ्लायव्हील पाहायला मिळतो. हाय स्पीड ऑपरेशन परफॉर्म होतं, मास प्रोडक्शन मध्ये मेकॅनिकल प्रेस वापरतात. बघा मेकॅनिकल प्रेस अशी असते मेकॅनिकल प्रेस. ठीक आहे, हाय स्पीड ऑपरेशन करता, मास प्रोडक्शन करता ही प्रेस वापरतात. आता सेकंड टाईप येतो बाळांनो हायड्रॉलिक प्रेस. तर हायड्रॉलिक प्रेस जी असते याच्यामध्ये जो प्रेशर डेव्हलप केला जातो त्यासाठी वापरतात फ्लुइड. थोडक्यात या ठिकाणी फ्लुइड प्रेशर डेव्हलप केला जातो. इथं प्रेशर डेव्हलप करायला कोण होता? क्रँक आणि फ्लायव्हील. इथे प्रेशर डेव्हलप करायला आहे फ्लुइड प्रेशर. फ्लुइड वापरलंय प्रेशर डेव्हलप करायला. या भागामध्ये तुम्हाला जास्त फोर्स पाहायला मिळतो. इथे एक वेळ फोर्स कमी डेव्हलप होईल, पण इथे मात्र हाय फोर्स डेव्हलप केला जातो. ज्या ठिकाणी तुमचं प्रोडक्शनचा स्पीड कमी आहे, लो स्पीड प्रोडक्शन असेल, त्या भागात हायड्रॉलिक प्रेस वापरतात. आणि ज्या ठिकाणी डीप ड्रॉइंग प्रोसेस आहे, डीप ड्रॉइंग प्रोसेस, त्या भागामध्ये हायड्रॉलिक प्रेसचा वापर केला जातो. डीप ड्रॉइंग प्रोसेसमध्ये लो स्पीडमध्ये आणि हाय फोर्स तुम्हाला लागतोय. स्पीड कमी असला तर चालेल, परंतु त्या ठिकाणी तुम्हाला डीप ड्रॉइंग करायची आहे, खूप कॉम्प्लेक्स शेप तुम्हाला प्रोव्हाइड करायचा आहे, हायर फोर्स तुम्हाला लागतोय, त्या ठिकाणी हायड्रॉलिक प्रेस वापरतात. काय डाऊट? आणि तिसरी प्रेस आहे बाळांनो न्यूमॅटिक प्रेस. युजेस कॉम्प्रेस्ड एअर. याच्यामध्ये प्रेशर डेव्हलप करायला काय वापरतात? तर कॉम्प्रेस्ड एअर वापरतात. कॉम्प्रेस्ड एअर, कॉम्प्रेस केलेली एअर वापरतात. ही प्रोसेस पण एकदम फास्टर असते, बट लेस फोर्स दॅन हायड्रॉलिक.
पण हायड्रोलिकपेक्षा याच्यातही कमी प्रेशर डेव्हलप होतो. याच्यामध्ये हायड्रोलिक प्रेसपेक्षा याच्यामध्ये कमी फोर्स डेव्हलप होतो. ही प्रोसेस फास्टर आहे पण डेव्हलप होणारा फोर्स कमी आहे दॅन हायड्रोलिक. याच्यामध्ये प्रेशर डेव्हलप करायला हायड्रोलिक एअर कॉम्प्रेस्ड एअर वापरतात. कॉम्प्रेस्ड एअरने इथं प्रेशर डेव्हलप करतात. याच्यात फ्लुइड प्रेशरने यात क्रँक आणि फ्लायव्हील. ओके, अशा पद्धतीने 3 प्रकारच्या प्रेस आपण वापरतो. ठीक आहे, याच्यामध्ये अजून 1-2 सेंटेन्स तुम्हाला मनाने लिहायचे. ठीक आहे, काय रीड करायचंय ते मी तुम्हाला सांगतोय. आता मला प्रेस म्हणजे काय कळालं, प्रेसचे टाइप्स कळाले. आता मला पाहायचंय की मी कुठली प्रेस सिलेक्ट करू माझ्या ऑपरेशन करता. सिलेक्शन क्रायटेरिया फॉर प्रेस. तर सिलेक्शन क्रायटेरिया फॉर प्रेस मध्ये पाहायचं फोर्स रिक्वायर्ड, तुम्हाला किती फोर्स हवाय. जर तुम्हाला हायर फोर्स हवा असेल हायड्रोलिक प्रेस सिलेक्ट करा. तुम्हाला कमी फोर्स हवा असेल तर तुम्ही मेकॅनिकल प्रेस सिलेक्ट करा. जर तुम्हाला मास प्रोडक्शन करायचंय मग मेकॅनिकल प्रेस सिलेक्ट करा. पण तुम्हाला स्पीड कमी असला तर चालतोय मग हायड्रोलिक प्रेस सिलेक्ट करा. आपल्या रिक्वायरमेंटनुसार प्रेसचं सिलेक्शन करायचंय. मग सगळ्यात पहिले पाहायचं फोर्स रिक्वायर्ड, म्हणजेच डिपेंड्स ऑन द मटेरियल अँड थिकनेस. मटेरियलची थिकनेस जर जास्त आहे तर त्या ठिकाणी जास्त फोर्स लागेल ना त्याला बेंड करायला. मग त्या ठिकाणी हायड्रोलिक प्रेस परवडेल. पण मटेरियलची थिकनेस कमी आहे तर मग त्या ठिकाणी फोर्स कमी लागेल. मग तुम्ही एकतर वापरू शकता न्यूमॅटिक प्रेस किंवा मेकॅनिकल प्रेस. म्हणजे थोडक्यात फोर्स किती हवा आहे हे डिपेंड आहे मेटलच्या थिकनेसवर, आणि मेटलची थिकनेसवर डिपेंड आहे की मी कुठला प्रेस सिलेक्ट करू. दुसरं स्पीड, जर त्या ठिकाणी तुम्हाला हायर स्पीड हवा आहे मग मेकॅनिकल प्रेस सिलेक्ट करा. कमी स्पीड असला तर चालतोय मग हायड्रोलिक प्रेस सिलेक्ट करा. म्हणजे प्रोडक्शन रेट तुम्हाला किती हवा आहे त्यानुसार प्रेस सिलेक्शन करावं. प्रोडक्शन व्हॉल्यूम, जर प्रोडक्शन व्हॉल्यूम मोठ्या प्रमाणावर आहे, मास प्रोडक्शन आहे, मास प्रोडक्शन असेल तर डेफिनेटली न्यूमॅटिक प्रेस किंवा मेकॅनिकल प्रेस वापरा कारण प्रोडक्शन जास्त आहे. आणि छोटं प्रोडक्शन आहे हायड्रोलिक प्रेस वापरा, बॅच प्रोडक्शन. त्यानंतर बाळांनो या ठिकाणी टाईप ऑफ ऑपरेशन, तुम्हाला कुठलं ऑपरेशन परफॉर्म करायचंय त्याच्यानुसार पण प्रेस सिलेक्ट केली जाते. कटिंग ऑपरेशन करायचंय, फॉर्मिंग का फॉर्जिंग का ड्रॉइंग, कुठल्या टाईपचं ऑपरेशन करायचं त्यानुसार तुम्ही प्रेस सिलेक्ट केला पाहिजे. या 4 पॉईंटला विचारात घेऊन तुम्ही सिलेक्ट करायची तुमची हवी असणारी प्रेस. कळालं का रे सिलेक्शन क्रायटेरिया. किती फोर्स लागतो ते पाहायचं, स्पीड किती लागतो ते पाहायचं, प्रोडक्शनचं व्हॉल्यूम पाहायचं आणि कुठलं ऑपरेशन परफॉर्म करायचं ते पाहायचं. ठीक आहे, बरं. मग प्रेसवर असे कोणकोणते ऑपरेशन केले जातात, तर प्रेसवर सगळ्या प्रकारचे ऑपरेशन केले जातात जे शीट मेटलवर करता येतात. सगळे प्रकारचे ऑपरेशन. त्यामध्ये येतं पंचिंग ऑपरेशन, याच्यामुळे तुम्ही होल पाडू शकता, शीट मेटलला होल पाडता येतात, पंचिंग ऑपरेशन. दुसरं येतं ब्लँकिंग ऑपरेशन. ब्लँकिंग ऑपरेशनमध्ये येतं कटिंग शीट इन टू द डिझायर्ड शेप. तुम्ही तुमच्या शीटला एका स्पेसिफिक शेपमध्ये कट करू शकता. तुम्ही तुमच्या शीटला एका स्पेसिफिक डिझायर्ड शेपमध्ये कट करू शकता विथ द हेल्प ऑफ ब्लँकिंग. पाहिजे त्या शेपमध्ये कट करता येतं. तिसरं आहे नॉचिंग ऑपरेशन, जे जस्ट पाहिलं. नॉचिंग ऑपरेशनमध्ये एजच्या साईडला जे मटेरियल आहे ते रिमूव्ह करता येतं. एजच्या साईडला जे मटेरियल आहे ते मटेरियल अनवॉन्टेड मटेरियल तुम्ही एजच्या साईडने रिमूव्ह करू शकता नॉचिंगमध्ये. लॅन्सिंगमध्ये तुम्ही कटिंग करता बट विदाऊट रिमूव्हिंग मटेरियल. मटेरियलला रिमूव्ह करायचं नाही पण कटिंग तर करायचंय. मग मटेरियलला रिमूव्ह न करता कटिंग करायचं असेल तर लॅन्सिंग. हे ऑपरेशन परफॉर्म करता येतात प्रेस ऑपरेशनमध्ये. तुम्ही म्हणले सर अजून करता येतात का, अजून पण खूप सारे करता येतात पण आपल्याला स्पेसिफिकली 4 तरी माहीत पाहिजे. ठीक आहे, हे ऑपरेशन तुम्हाला ऑलरेडी माहिती आहेत. काय डाऊट. बरं, मग सगळ्यात महत्त्वाचं ऑपरेशन येतं फॉर्जिंग ऑपरेशन. व्हॉट इज मीन बाय प्रेस फॉर्जिंग. मग बघा प्रेस फॉर्जिंग म्हणजे काय, मटेरियल शेप्ड युझिंग प्रेस फोर्स. आता आपल्याला माहिती आहे की मेकॅनिकल प्रेस असेल हायड्रोलिक प्रेस असेल त्याच्यामध्ये इम्पॉर्टंट फॅक्टर आहे त्याने अप्लाय केलेला फोर्स. ठीक आहे, मग प्रेसच्या फोर्सचा वापर करून, प्रेसमध्ये जो फोर्स आहे त्याचा वापर करून तुम्ही मेटलला एक स्पेसिफिक शेप देता. मग तुम्ही तुमच्या मटेरियल मेटलला एक पर्टिक्युलर शेप देता, त्याला म्हणतात फॉर्जिंग प्रोसेस. मग प्रेस फॉर्जिंग इज द प्रोसेस इन विच मेटल इज गिवन द पर्टिक्युलर शेप बाय युझिंग प्रेस फोर्स. म्हणजे प्रेसमध्ये असलेल्या फोर्सचा वापर करून त्या शीट मेटलला हवा तो शेप द्यायचा, याला म्हणतात प्रेस फॉर्जिंग. बरं, इट इज मोर ॲक्युरेट दॅन हॅमर फॉर्जिंग. मग जुन्या काळात काय करायचे बरं, जेव्हा मशीन नव्हतं तेव्हा शीट मेटल घ्यायचे ना हातोड्याने घाव घालायचे, हातोडीने ठोकायचे, मग पाहिजे तसा आकार देता यायचा. हॅमर फॉर्जिंगमध्ये ॲक्युरेसी कमी होती
पण प्रेस फॉर्जिंगमध्ये ॲक्युरेसी 100% आहे, म्हणून प्रेस फॉर्जिंग एकदम बेटर आहे. युज्ड फॉर ऑटोमोटिव्ह पार्ट. तुम्हाला माहिती आहे 2 व्हीलर 4 व्हीलर कुठलीही व्हेकल तिचा पार्ट आहे, त्या पार्टला एक स्पेसिफिक शेप आहे. तो शेप कसा दिला, तर तो शेप द्यायला वापरली आहे प्रेस फॉर्जिंगची प्रोसेस. कळालं? म्हणजे ऑटोमोटिव्ह पार्टला शेप देण्याकरता वापरलं जातं, ही ॲक्युरेट आहे हॅमर फॉर्जिंगपेक्षा, आणि मेटलला एक स्पेसिफिक शेप देण्याकरता प्रेस फॉर्जिंग प्रोसेस वापरतात. बघा इकडे पहा, प्रेस फॉर्जिंगची प्रोसिजर या डायग्राममध्ये कळते. हा वर्क पीस आहे, इथं लावलेला हा फोर्स आहे. वर्क पीसला एक स्पेसिफिक शेप द्यायचा आहे आपल्याला. हा वर्क पीसला स्पेसिफिक द्यायला वरतून फोर्स लावला, फोर्स लावल्यानंतर त्याला पहा शेप बरोबर स्पेसिफिक शेप मिळाला. कळालं? हे डाईज आहे, अप्पर डाय लोअर डाय. डाईजच्या मदतीने वरतून प्रेस फोर्स लावून आपण वर्क पीसला एक स्पेसिफिक शेप दिला, म्हणून या प्रोसेसला म्हणतात प्रेस फॉर्जिंग. काय डाऊट? चला, प्रेस फॉर्जिंग कळाला असेल बाळांनो. आता पुढे येतं बाळांनो, सगळ्यात महत्त्वाचं असतं ओपन डाय आणि क्लोज्ड डाय फॉर्जिंग. अगोदर हे कन्सेप्ट सांगतो, मग यातला फरक सांगतो. तुम्ही इकडे पाहू शकता बाळांनो, इथे ओपन डाय फॉर्जिंग आहे, इथं क्लोज्ड डाय फॉर्जिंग आहे. या साईडला पण 2 डाय आणि इथं पण 2 डाय. पण हे जे 2 डाय आहेत हे 2 डाय ओपन आहेत, म्हणजे यांच्यामध्ये वर्क पीस हा ओपन कंडिशनमध्ये. मग ज्या ठिकाणी दोन्ही डाय ओपन कंडिशनमध्ये आहेत, बघा ही बाजू ही बाजू ओपन आहे आणि मग त्याला शेप दिलेला आहे, याला म्हणतात ओपन डाय फॉर्जिंग. आणि याच्यात बघा बरं, हा वर्क पीस आहे, हा अप्पर डाय हा लोअर डाय. याच्यामध्ये पहा बरं काय झालं रे, तुमचा वर्क पीस क्लोज्ड डाय मध्ये आला की नाही, कोणतीच बाजू इथं ओपन नाहीये, याला म्हणतात क्लोज्ड डाय फॉर्जिंग, याला म्हणतात ओपन डाय फॉर्जिंग. बघून घ्या, इथं लावलेला हा प्रेस फोर्स आहे आणि इथं ओपन आहे दोन्ही बाजूने, इथं मात्र क्लोज आहे. ओके, यांच्यातला डिफरन्स ना हमखास एक्झामला येतो, तेव्हा ही फिगर आणि ही फिगर काढता आली पाहिजे. ठीक आहे. आता ओपन डाय फॉर्जिंग मध्ये जर पाहिलं तर इथं कुठलीही कॅव्हिटी नसते, इथं कुठलीही कॅव्हिटी नसते, म्हणजे क्लोज स्पेस नसतो, इट हॅज नो कॅव्हिटी. पण याला मात्र कॅव्हिटी असते. तुम्ही म्हणाल सर कॅव्हिटी म्हणजे काय हो, इकडे पहा, इथं दिसली का कॅव्हिटी? कॅव्हिटी म्हणजे बंद भाग, असा बंद भाग. इथं कॅव्हिटी आहे, इथं कॅव्हिटी नाहीये, कारण हे ओपन आहे. मग लक्षात ठेवा, ओपन डाय फॉर्जिंग मध्ये कॅव्हिटी नसते, क्लोज डाय फॉर्जिंग मध्ये कॅव्हिटी असते. बरं, ओपन डाय फॉर्जिंग मध्ये सिंपल शेप असतात, याच्यामध्ये तुम्ही सिंपल शेप तयार करू शकता, पण याच्यामध्ये कॉम्प्लेक्स शेप तयार करता येतात. याची ॲक्युरेसी खूप कमी आहे, पण याची ॲक्युरेसी खूप जास्त आहे. मोअर मशीनिंग रिक्वायर्ड, याच्यामध्ये मशीनिंग प्रोसेस फार जास्त करावी लागते, इथं मशीनिंग प्रोसेस कमी केली तरी चालते. इकडं फार मशीनिंग प्रोसेस आहे. मशीनिंग प्रोसेस जास्त म्हणजे काय, हे बघा, म्हणजे एकदा असंच करणार, मग हाच वर्क पीस उभा ठेवणार, परत असं दाबणार, परत आडवा ठेवणार, परत, म्हणजे इथं मशीनिंग जास्त करावी लागते, इथं मशीनिंग कमी करावी लागते. इथं सिंपल शेप तयार होतो, इथं कॉम्प्लेक्स शेप तयार होतो. इथं कॅव्हिटी नाहीये, इथं कॅव्हिटी आहे. ठीक आहे. अशा पद्धतीने बाळांनो तुम्हाला फिगर पण काढायची आहे आणि हे 4 डिफरन्स लिहायचे. ओपन डाय फॉर्जिंग मध्ये ॲक्युरेसी कमी आहे, क्लोज डाय फॉर्जिंग मध्ये ॲक्युरेसी जास्त आहे. हमखास एक्झामला येणारा हा पॉईंट आहे, मी एक्सप्लेन केलाय. काय डाऊट असेल तर विचारा. आता पुढे येतं की बाबा हे तुम्ही डाय शब्द वापरताय, डाय काय तर तुम्हाला माहिती आहे डाय सेट कॉम्पोनंट. डाय सेट म्हणजे काय, वरती एक डाय आहे तो अप्पर डाय, खाली एक डाय आहे तो लोअर डाय. मग हे जे 2 डाय आहेत हे एक कंप्लीट असेंब्ली तयार होते. अप्पर डाय आणि लोअर डाय मिळून एक कंप्लीट असेंब्ली तयार होते. इट इज अ कंप्लीट असेंब्ली युज्ड इन अ प्रेस वर्किंग. प्रेस वर्किंग मध्ये शेप देण्याकरता, तुमच्या मेटलला एक स्पेसिफिक शेप देण्याकरता एक कंप्लीट असेंब्ली तयार करतात, त्याला म्हणतात डाय सेट. अप्पर डाय लोअर डाय मिळून एक कंप्लीट असेंब्ली तयार होते आणि मग तिथं प्रेस वर्किंग केलं जातं. प्रेस वर्किंग मध्ये मेटलला एक स्पेसिफिक शेप दिला जातो, याला म्हणतात डाय सेट. तुम्ही म्हटले सर या डाय सेट मध्ये काय काय आहे हो, तर डाय सेट मध्ये 2, 3, 4, 5 कॉम्पोनंट आहेत. पहिला येतो पंच. पंच म्हणजे मेल पार्ट असतो. पंच इज द मेल पार्ट ऑफ द डाय. डायचा मेल पार्ट म्हणजे पंच. इट परफॉर्म्स कटिंग और शेपिंग ऑपरेशन. पंच काम आहे कटिंग करणं किंवा शेपिंग करणं. इट परफॉर्म्स कटिंग और शेपिंग ऑपरेशन. कटिंग करणं किंवा शेपिंग करणं हे पंच काम आहे. आणि डायचा मेल पार्ट म्हणजे पंच आहे. डायचा मेल पार्ट म्हणजे पंच. कटिंग किंवा शेपिंग ऑपरेशन परफॉर्म करायला पंच असतो. कळालं का रे? पंच पाहिलाय ना सगळ्यांनी.
पंच हा मेल पार्ट असतो, जो वरती असतो ना तो मेल पार्ट आहे, जो खाली असतो ना तो फिमेल पार्ट आहे. वरतून जो पंच असतो तो ऍक्च्युली कटिंग किंवा शेपिंग ऑपरेशन परफॉर्म करतो. डाय ब्लॉक म्हणजे खालचा ब्लॉक असतो, हा असतो फिमेल पार्ट. याच्यामध्ये कॅव्हिटी तयार होते आणि कॅव्हिटीमुळे शेप मिळतो. फिमेल पार्ट म्हणजे डाय ब्लॉक, खालचा डाय, वरती पंच आहे, खाली डाय आहे. ठीक आहे, मग फिमेल पार्ट आहे डाय ब्लॉक आणि तो काय करतो, शेपिंग देण्याकरता किंवा कटिंग करायचं काम, शेपिंग द्यायचं काम ऍक्च्युली कोण करतो, डाय ब्लॉक. हा कॅव्हिटी तयार करून शेप देतो, हा काय करतो, वरतून फोर्स अप्लाय करून कटिंग करतो. तिसरा पार्ट आहे डाय शू, सपोर्ट डाय कॉम्पोनंट. ह्या दोन डाय कॉम्पोनंटला सपोर्ट करण्याकरता डाय शू असतो. याच्यामध्ये पण टॉप शू असतो आणि बॉटम शू असतो. हा जो टॉप शू आहे तो रॅमला अटॅच असतो. वरती जो रॅम आहे, रॅम म्हणजे पंच, रॅमला अटॅच असतो टॉप शू. आणि खालचा जो बेड आहे त्या बेडला एका जागेवर स्टॅबिलिटी मिळावी म्हणून बॉटम शू असतो. हा असतो डाय शू. त्यानंतर येतं बाळांनो गाईड पिलर्स. कडेने असतात ते गाईड पिलर जे असतात ना, अशी गाईड पिलर असतात आणि त्याच्यामध्ये पंच असतो. मग तो पंच वर खाली होतो त्या कडेच्या गाईड पिलर्स मध्ये. गाईड पिलर दोन्ही बाजूने असतात आणि मध्ये पंच असा वर खाली होतो. ठीक आहे, हे गाईड पिलर जे असतात ना याच्यामुळे पंच आणि डाय एका स्पेसिफिक अलाइनमेंट मध्ये काम करतात. पंच आणि डाय एका स्पेसिफिक प्रॉपर अलाइनमेंट मध्ये काम करतात गाईड पिलर्समुळे. गाईड पिलरला बुशेस पण असतात म्हणजे व्हायब्रेशन वगैरे होत नाही. त्यानंतर येतं स्ट्रिपर प्लेट. रिमूव्ह द मेटल स्ट्रिप फ्रॉम द पंच आफ्टर ऑपरेशन. हे जे असतं ना स्ट्रिपर प्लेट, ही काय करते, शीट मेटल आहे, शीट मेटलवर असं ऑपरेशन परफॉर्म झालं, शीट मेटलवर ऑपरेशन परफॉर्म झाल्यावर शीट मेटलला तिथून रिमूव्ह करण्याचं काम, शीट मेटलवर ऑपरेशन परफॉर्म झालं का शीट मेटलला तिथून रिमूव्ह करण्याचं काम कोण करतं, स्ट्रिपर प्लेट. म्हणजे एकदा पंचने त्याच्यावर ऑपरेशन परफॉर्म केलं का त्या शीट मेटलला तिथून रिमूव्ह करण्याचं काम करते स्ट्रिपर प्लेट. मग येते बॅकिंग प्लेट. इट सपोर्ट्स द पंच अँड ऍब्सॉर्ब शॉक. पंचला सपोर्ट करण्याकरता आणि शॉकला ऍब्सॉर्ब करण्याकरता, शॉकला ऍब्सॉर्ब करायला आणि पंचला सपोर्ट करायला बॅकिंग प्लेट असते. पंचला काय करते, ती सपोर्ट करते आणि शॉकला ऍब्सॉर्ब करते. आणि छोटे मोठे नट बोल्ट स्क्रू सगळीकडेच असतात. मग याला म्हणतो आपण फास्टेनर. हे काय करतात, सगळ्या कॉम्पोनंटला एकत्र धरून ठेवण्याचं काम करतात. सगळ्या कॉम्पोनंटला एकत्र धरून ठेवण्याचं काम हे फास्टेनर करतात. टू होल्ड द ऑल कॉम्पोनंट्स टुगेदर. त्यासाठी नट बोल्ट स्क्रू डॉवेल्स असतात. आणि शेवटी असतो इजेक्टर. इजेक्टर काय करतो की जर समजा एखाद्या शीट मेटलवर ऑपरेशन परफॉर्म झालं का त्याच्यावरती फिनिशिंग करायचं काम किंवा फिनिश्ड प्रोडक्टला रिमूव्ह करायचं काम, फिनिश्ड प्रोडक्टला डायमधून रिमूव्ह करायचं काम करतो इजेक्टर. डायमध्ये समजा एखाद्या शीटवर ऑपरेशन परफॉर्म झालेलं आहे, आता त्या शीटला तिथून रिमूव्ह करायचं काम करतो इजेक्टर. कळाले का रे सगळे कॉम्पोनंट? खूप इझी आहेत. त्यानंतर येतं टाइप्स ऑफ डाय. आता या डायचे वेगवेगळे टाइप्स आहे. सिंपल डाय, इट परफॉर्म्स वन ऑपरेशन पर स्ट्रोक. एका स्ट्रोक मध्ये एक ऑपरेशन जर परफॉर्म केलं, एका स्ट्रोक मध्ये फक्त एकच ऑपरेशन परफॉर्म केलं की त्याला सिंपल डाय म्हणतात. जसं की पंचिंग ओनली, एका स्ट्रोक मध्ये एकच ऑपरेशन झालेलं आहे, फक्त पंचिंग फॉर एक्झाम्पल, तर याला म्हणतात सिंपल डाय. कंपाऊंड डाय, एका पंच मध्ये मल्टिपल ऑपरेशन जर परफॉर्म केले, परफॉर्म्स मल्टिपल ऑपरेशन इन अ सिंगल स्ट्रोक. एका स्ट्रोक मध्ये जर मल्टिपल ऑपरेशन परफॉर्म केले तर त्याला म्हणतात कंपाऊंड डाय. जसं की पंचिंग पण केलं आणि ब्लँकिंग पण केलं. पंचिंग आणि ब्लँकिंग दोन्ही पण एकाच वेळी केलं. पंचिंग आणि ब्लँकिंग दोन ऑपरेशन एकाच स्ट्रोक मध्ये परफॉर्म केले गेले, त्यामुळे याला म्हणतात कंपाऊंड डाय. सिंपल डाय मध्ये एका स्ट्रोक मध्ये एकच ऑपरेशन परफॉर्म होतं. एका स्ट्रोक मध्ये फक्त एक ऑपरेशन परफॉर्म झालं तर सिंपल डाय. एका स्ट्रोक मध्ये दोन किंवा दोनपेक्षा जास्त ऑपरेशन परफॉर्म झाले तर कंपाऊंड डाय. एक्झाम्पल कळालं? इथं फक्त पंचिंग, इथं पंचिंग प्लस बँकिंग आहे. बर, प्रोग्रेसिव्ह डाय असतो. वर्कपीस मूव्स थ्रू द डिफरंट स्टेशन. तुमचा वर्कपीस एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जातो. म्हणजे पंचिंग झालं का वर्कपीस पुढं, मग मिलिंग झालं का वर्कपीस लगेच पुढं, लगेच त्याच्यावर ब्लँकिंग. म्हणजे एकच वर्कपीस वेगवेगळ्या स्टेशनवर मूव्ह होतोय, वेगवेगळ्या स्टेशनवर फिरतोय. एकच वर्कपीस वेगवेगळ्या स्टेशनवर फिरतोय.
याला म्हणतात बाळांनो प्रोग्रेसिव्ह डाय. प्रोग्रेसिव्ह डायने काय होतं तर प्रोडक्शनचा रेट वाढतो. प्रोग्रेसिव्ह डाय फार महत्वाचा आहे. आता सगळ्या इंडस्ट्रीमध्ये प्रोग्रेसिव्ह डाय आहेत. हे ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीचे डाय आहेत. एक ऑपरेशन परफॉर्म झालं का वर्क पीस लगेच पुढे मूव्ह होत असतो. पंचिंग झालं की पुढे जातो, ब्लँकिंग लगेच पुढे जातो, मिलिंग लगेच पुढे जातो, नॉचिंग असं. म्हणजे एकच वर्क पीस वेगवेगळ्या स्टेशनवर मूव्ह होतो, त्याच्यामुळे प्रोडक्शन रेट वाढतो. कॉम्बिनेशन डाय. कॉम्बिनेशन डायमध्ये एका स्ट्रोकमध्ये 2 ऑपरेशन होतात. एका स्ट्रोकमध्ये म्हणजे पंच एकदा खाली आला का 2 ऑपरेशन परफॉर्म होणार. पंचिंग होईल, कटिंग होईल आणि फॉर्मिंग होईल. म्हणजे कटिंग पण होईल आणि त्याला शेप पण देणं होईल. कटिंग आणि फॉर्मिंग 2 ऑपरेशन एका स्ट्रोकमध्ये परफॉर्म झाले का त्याला म्हणतात कॉम्बिनेशन डाय. ट्रान्सफर डाय. ट्रान्सफर डायमध्ये तुमचा जो वर्क पीस आहे तो एका स्टेशनवरून दुसऱ्या स्टेशनला मूव्ह केला जातो. ट्रान्सफर डायमध्ये तुमचा वर्क पीस एका स्टेशनमधून दुसऱ्या स्टेशनमध्ये मेकॅनिकली मूव्ह केला जातो. याला ट्रान्सफर डाय म्हणतात. हा वर्क पीसला ट्रान्सफर करायचं काम करतो. ओके. मग डाय सेट आणि डाय सेटचे जे काही टाइप्स आहेत ते डिटेलमध्ये पाहिले. डाय सेटचे कॉम्पोनंट्स पण पाहिले. आता पुढे येतं रिक्वायरमेंट्स. काय काय रिक्वायरमेंट आहे बरं. डाय सेट तयार करायला कोणकोणते टूल लागतात आता हे आपण जस्ट पाहिले, आत्ताच एक्सप्लेन केले. तर पाहिलं की डाय सेटचे कॉम्पोनंट असतात डाय ब्लॉक, पंच, स्ट्रिपर प्लेट, गाईड प्लेट, बॅकिंग प्लेट, पंचला होल्ड करायला पंच होल्डर. हे सगळे कॉम्पोनंट आहे. प्रेस मशीनचे सगळे कॉम्पोनंट आहे. हे डाय ब्लॉकचे डाय सेटचे कॉम्पोनंट आहेत. कळालं का रे. जस्ट आता आपण पाहिलं. त्यानंतर येतं आता हे जे डाईज आहे त्या डाईजचे टाइप्स ते पण आत्ताच जस्ट पाहिले. सिंपल डाय, कंपाऊंड डाय, प्रोग्रेसिव्ह डाय आणि कॉम्बिनेशन डाय. हे पण डाईज आपण जस्ट पाहिले. लक्षात ठेवा या डाईजचे सिंपल डायग्राम आहेत बुकमध्ये. त्या डायग्राम तुम्हाला व्यवस्थित करायच्यात बरं. प्रत्येक डायबद्दल 2-3 सेंटेन्स माहिती लिहिता आली पाहिजे. 2 तरी सेंटेन्स आणि डायग्राम. त्यानंतर येतो शेवटचा टॉपिक आपल्या या युनिटचा, तो आहे जिग्स आणि फिक्चर्स. चला इकडे बघा. जिग्स आणि फिक्चर. जिग आणि फिक्चर काय करतात. जिग्स होल्ड अँड गाईड्स द टूल. तुमचा जो टूल आहे, तुमचा जो पंच आहे त्या टूलला होल्ड करायचं आणि त्याचं मोशनला गाईड करायचं. म्हणजे तुमच्या टूलच्या मोशनला होल्ड करायचं आणि गाईड करायचं काम हे जिग्स करतात. आणि फिक्चर होल्ड द वर्क पीस ओनली. फिक्चर हे वर्क पीसला होल्ड करतात. फिक्चर हे वर्क पीसला होल्ड करण्यासाठी असतात आणि जिग्स हे पंचला होल्ड करून त्याला गाईड करण्यासाठी असतात. असे असतात जिग्स अँड फिक्चर. जिग्स आणि फिक्चर हे वापरलेच पाहिजे. जिग्स आणि फिक्चरमुळे प्रोडक्शनचा रेट वाढतो, प्रोडक्शन वाढतं, ॲक्युरेसी वाढते, रिपीटॅबिलिटी वाढते. एकच ऑपरेशन तुम्ही रिपीटेडली परफॉर्म करू शकता. ॲक्युरेसी वाढते, प्रोडक्शन रेट वाढतो. लेबरचं स्किल कमी होतं. लेबरला फार जास्त स्किल लावायची गरज नाही. अनस्किल्ड लेबर पण ते मशीन वापरू शकतो. पण जिग्स फिक्चर असेल तर. आणि इंटरचेंजेबिलिटी असते. एकाच मशीनवर तुम्ही वेगवेगळे ऑपरेशन परफॉर्म करू शकता. फक्त तुमच्याकडे जिग्स आणि फिक्चर असले पाहिजे. चला तुम्हाला जिग्स फिक्चर दाखवतो. इकडे बघा. या ठिकाणी हा जो दिसतोय ना हावाला, हा तुमचा जिग आहे. जिगचं काम काय आहे की हा जो टूल आहे त्याला गाईड करणं. हे बघ टूलला गाईड करायला इथं बुश आहेत. या टूलला गाईड करायला इथं बुश लावलेले आहेत पा. मग हा जिग काय करतो. टूलला होल्ड करतो. कधी कधी टूलला होल्ड करतो आणि टूलला गाईड करतो. मग हा तुमचा टूल आहे, त्याला होल्ड करायचं आणि गाईड करायचं काम या जिगचं आहे. आणि फिक्चर काय करतो. हा फिक्चर फक्त वर्क पीसला होल्ड करतो. फिक्चरचा टूलचा काही संबंध नसतो. फिक्चर फक्त वर्क पीसला होल्ड करायचं काम करतो. आणि जिग हा टूलला कधी कधी होल्ड करतो आणि टूलला गाईड करण्याचं काम करतो. हे बघा इथं टूलला गाईड करतोय तो आणि इथं हा वर्क पीसला होल्ड करतोय. कळलं. त्यानंतर बाळांनो येतं कॉम्पोनंट्स ऑफ जिग्स अँड फिक्चर. आता जिग्स आणि फिक्चरमध्ये कोणकोणते कॉम्पोनंट आहे. जिग्स आणि फिक्चरमध्ये असतात त्यांची बॉडी किंवा बेस. त्याच्यामध्ये येतात लोकेटर्स. लोकेटर्स काय करतात. त्या ठिकाणी लोकेट करण्याचं काम करतात पंचला आणि वर्क पीसला. नंतर येतात क्लॅम्प्स. मग येतात गाईड्स. आता गाईड्स तुम्हाला दाखवले आणि इजेक्टर. हे बघा हे आत्ता जे पाहिले ना हे गाईड्स होते. ओके बुश हे गाईड्स आहे. यांना गाईड्स का म्हणतो आपण. कारण ते काय करतात हे पंच हे जे काही टूल आहे
टूलच्या मोशनला गाईड करतात हे, म्हणून यांना गाईड्स म्हणतात किंवा गाईड बुश असं म्हणतात. इजेक्टर काय करतात, ऑपरेशन परफॉर्म झालं का त्या गोष्टीला बाजूला करायचं काम, म्हणजे एकदा शीट मेटलवर ऑपरेशन परफॉर्म झालं की शीट मेटलला बाजूला करायचं काम इजेक्टर करतात. हे झाले बाळांनो कॉम्पोनंट्स ऑफ जिग्स अँड फिक्सर. बॉडी, लोकेटर, क्लॅम्प, गाईड्स आणि इजेक्टर हे जिग्स आणि फिक्सरचे कॉम्पोनंट आहेत. टाइप्स ऑफ जिग, जिगचे वेगवेगळे टाईप आहेत. त्यातलं प्लेट जिग, चॅनल जिग, लिफ जिग, बॉक्स जिग. तुम्ही म्हणाल सर हे करायचं कसं, या प्रत्येक कॉम्पोनंटमध्ये 2-2 सेंटेन्स लिहिता आले पाहिजे, ते रीड करा. या जिग्समध्ये जे वेगवेगळे टाईप्स आहेत त्या प्रत्येक टाईपमध्ये 2-2 सेंटेन्स लिहिता आले पाहिजे. ठीक आहे, बघून घ्या. फिगर पण ड्रॉ करता आली पाहिजे. इकडे पाहू शकता बाळांनो, इथं वेगवेगळ्या प्रकारचे जिग दिसतात. हे बघा, हा आहे तुमचा ड्रिल जिग, हा ड्रिल जिग आहे. हा आहे तुमचा बॉक्स जिग. अजून पण वेगवेगळ्या प्रकारचे जिग असतात. तर असे वेगवेगळे चॅनल जिग आहे. चॅनल जिग म्हणजे सी आकाराचा जिग. ओके, बॉक्स आकाराचा असेल तर बॉक्स जिग. असं असे वेगवेगळ्या प्रकारचे जिग असतात. तुम्हाला अशी फिगर काढता आली पाहिजे जी तुमच्या टेक्स्टबुकमध्ये 2-2 सेंटेन्स इन्फॉर्मेशन वाचा. सिंपल आहे. त्यानंतर बाळांनो येतं टाइप्स ऑफ फिक्सर. फिक्सरचे पण खूप सारे टाइप्स आहेत. मिलिंग फिक्सर, टर्निंग फिक्सर, वेल्डिंग फिक्सर आणि असेंब्ली फिक्सर. हे वेगवेगळ्या टाईपचे 4 फिक्सर्स आहेत. चला हे पण पाहूयात. इकडे पहा, हा एक टाईपचा फिक्सर आहे. ह्या फिक्सरमध्ये नाही तर वर्कपीस होल्ड केला जातो. हा सेकंड टाईपचा फिक्सर आहे. याच्यामध्ये जो तुमचा वर्कपीस आहे ना तो इथं होल्ड केला जातो, इथं. त्यानंतर हे बघा, हा एक टाईपचा प्लेट फिक्सर आहे. त्या प्लेटमध्ये होल्ड केला जातो इथं वर्कपीस. इथं होल्ड केलेला आहे. आणि हा एक टाईपचा फिक्सर आहे. असे वेगवेगळ्या टाईपचे फिक्सर आहेत 4. मग त्यात मिलिंग फिक्सर आहे, प्लेट फिक्सर आहे, अजूनही भरपूर 3-4 टाईपचे फिक्सर आहेत. तर हे जे फिक्सर्स आहेत हे फिक्सर त्या ठिकाणी प्रॉपर पद्धतीने, हे बघा, हा मिलिंग फिक्सर आहे, हा मिलिंग फिक्सर आहे, हा मिलिंग कटर आहे, हा तुमचा वर्कपीस आहे बघा, हा वाला. या वर्कपीसला होल्ड करायचं काम या फिक्सरने केलं, म्हणून याला म्हणतात मिलिंग फिक्सर. असे फिक्सर असतात पहा. तर फिक्सर आपल्याला त्या ठिकाणी काय करता आले पाहिजे, म्हणजे प्रत्येक फिक्सरचे 2-2 सेंटेन्समध्ये इन्फॉर्मेशन लिहायची आणि फिगर काढायची. पुढे येतात बाळांनो लोकेटर्स अँड क्लॅम्पिंग डिव्हाइसेस. लोकेटर काय करतात, तर वर्कपीसची पोझिशन मेंटेन ठेवतात. वर्कपीसला त्याच्या पोझिशनपासून हलू द्यायचं नाही, वर्कपीसला व्हायब्रेट होऊ द्यायचं नाही ड्युरिंग ऑपरेशन. ऑपरेशन परफॉर्म होत असताना वर्कपीसला त्याच्या पोझिशनमधून हलू द्यायचं नाही. हे काम करतात लोकेटर. लोकेटर म्हणून काय काय वापरतात, लोकेटर म्हणून पिन वापरतात, पिन, किंवा कधी कधी व्ही ब्लॉक वापरतात, असा व्ही ब्लॉक. कधी कधी एज लोकेटर वापरतात, असा एज लोकेटर. इथं वर्कपीस ठेवतात. एज लोकेटर, व्ही ब्लॉक, पिन हे लोकेटर्स आहेत. हे वर्कपीसला त्याच्या पोझिशनला होल्ड करायचं काम करतात. पुढे येतात क्लॅम्प्स. होल्ड वर्कपीस फर्मली. वर्कपीसला फर्मली होल्ड करायचे, वर्कपीसला पक्क धरायचे. तर वर्कपीसला फर्मली होल्ड करायचं असेल तर क्लॅम्प वापरतात. क्लॅम्पमध्ये स्क्रू क्लॅम्प असतो, स्क्रूने टाईट करायचं, किंवा टोगल क्लॅम्प असतो. लोकेटर आणि क्लॅम्प हे वर्कपीसला होल्ड करण्यासाठी वापरतात. त्याचे एक्झाम्पल म्हणजे टाइप्स दिलेले आहेत पहा. ठीक आहे, आता मी तुम्हाला दाखवतो बाळांनो लोकेटर आणि क्लॅम्प. हे असे लोकेटर असतात. हे लोकेटर काय करतात, वर्कपीसला त्याच्या पोझिशनला होल्ड करायचं काम करतात. या लोकेटिंग पिन्स आहेत, या काय करतात, त्या वर्कपीसला त्या पोझिशनला धरण्याचं काम करतात. अशा असतात पहा त्या लोकेटिंग पिन्स. ठीक आहे, छोट्याशा असतात लोकेटिंग पिन्स. क्लॅम्प देखील असेच आपल्याला पाहायला भेटतात. आता प्रश्न येतो एक्झाममध्ये, जिग्स आणि फिक्सरमध्ये फरक काय. जिग काय करतो, टूलला गाईड करायचं काम करतो. इट होल्ड्स द टूल अँड ऑल्सो गाईड्स द टूल. तुमच्या टूलला, कटिंग टूलला गाईड करायचं काम जिग करतो. फिक्सर काय करतो, फिक्सर गाईड टूलला म्हणजे टूलला गाईड करत नाही. इट डज नॉट गाईड द कटिंग टूल. हा कटिंग टूलला गाईड करत नाही, हा कटिंग टूलला गाईड करतो. याच्यामध्ये ड्रिलिंग ऑपरेशन होतं. जिगमध्ये तुम्ही ड्रिलिंग करू शकता, ड्रिलिंगमध्ये जिग वापरता येतो, ड्रिलिंग करू शकता जिगमध्ये. आणि इकडं तुम्ही मिलिंग ऑपरेशन, टर्निंग ऑपरेशन करू शकता. हे जे जिग्स असतात ना हे लाईट वेट असतात, हलक्या वजनाचे असतात. फिक्सर जे असतात ना ते थोडे हेवी असतात, कारण हे वर्कपीसला होल्ड करायचं काम करतात, हे टूलला गाईड करायचं काम करतात. हे वर्कपीसला होल्ड करतात, हे टूलला गाईड करतात.
यांच्या ड्रिलिंग ऑपरेशन परफॉर्म करता येतं, इकडं मिलिंग टर्निंग करता येतं. हे लाईट वेट असतात, हे हेवी असतात आणि यांची फिगर काढायची जी मी तुम्हाला दाखवली. ओके. मग येतं बाळांनो इजेक्टर. एकदा तुमच्या शीट मेटलचं ऑपरेशन परफॉर्म झालं, शीट मेटलचं ऑपरेशन परफॉर्म झालं का रिमूव्ह मग फिनिश्ड पार्ट सेफली. मग जो फिनिश केलेला पार्ट आहे तो सावकाश काढून घ्यायचा. बघा शीट मेटल आहे, ऑपरेशन परफॉर्म झालं म्हणजे या ठिकाणी काय केलं मी कटिंग ऑपरेशन केलं. मग त्या शीट मेटलला रिमूव्ह करण्याकरता आपण जो कॉम्पोनंट वापरतो त्याला म्हणतात इजेक्टर. रिड्यूस मॅन्युअल एफर्ट, यामुळे मॅन्युअल एफर्ट कमी होतो. फार मॅन्युअली एफर्ट लावायची गरज नाही, अनस्किल्ड लेबर सुद्धा चालतात. पॉवर क्लॅम्पिंग, याच्यामध्ये पॉवर क्लॅम्पिंग असते. मशीनमधून तुम्ही इझिली फिनिश्ड पार्टला रिमूव्ह करू शकता. ओके, चला मी तुम्हाला इजेक्टर दाखवतो. हे बघा अशा पद्धतीचे प्रेस फॉर्जिंग मशीन असतात ना, हॉट प्रेसिंग वगैरे, त्याच्यामध्ये असे इजेक्टर असतात. हे इजेक्टर काय करतात, याचं ऑपरेशन परफॉर्म झालं का हे इजेक्टर त्याला सेफली रिमूव्ह करायचं काम करतात. यामुळे मॅन्युअल एफर्ट कमी होतात. हे असे इजेक्टर असतात, ऑपरेशन परफॉर्म झालं की त्यांना रिमूव्ह करण्याचं काम करतात वर्कपीसला. मग येतं हायड्रॉलिक आणि न्यूमॅटिक सिस्टीम. मग हायड्रॉलिक किंवा न्यूमॅटिक प्रेस मी का वापरली पाहिजे, तर खूप महत्त्वाचे कारण आहे. फास्टर आणि युनिफॉर्म क्लॅम्पिंग. हायड्रॉलिक प्रेसमध्ये किंवा न्यूमॅटिक प्रेसमध्ये काय होतं की क्लॅम्पिंग एकदम फास्ट होते आणि युनिफॉर्म क्लॅम्पिंग होते. हँड क्लॅम्पिंगचा डिसॲडव्हान्टेज होत नाही, कारण हँड क्लॅम्पिंग करताना हात तुटू शकतो वर्करचा. मग हँड क्लॅम्पिंगचा डिसॲडव्हान्टेज कमी होतो. फास्टर आणि युनिफॉर्म क्लॅम्पिंग करता येते. परत टाइम कन्झ्युमिंग, म्हणजे टाइम कन्झ्युमिंग नसते. म्हणजे हायड्रॉलिकमध्ये जे क्लॅम्पिंग आपण करतो ते फार जास्त टाइम कन्झ्युमिंग नसतं. याचा युनिफॉर्म फोर्स सुद्धा कमी असतो. ऑपरेटर फटीग सुद्धा कमी होतो. ऑपरेटर फटीग कमी होतो. म्हणजे थोडक्यात काय, थोडक्यात परत सांगतो, लक्ष द्या. म्हणजे न्यूमॅटिक सिस्टीम आणि हायड्रॉलिक सिस्टीम का वापरली पाहिजे आपण, कारण याच्यामध्ये फास्टर आणि युनिफॉर्म क्लॅम्पिंग आहे. क्लॅम्पिंग एकदम फास्ट होते आणि युनिफॉर्म क्लॅम्पिंग होते. पण हीच क्लॅम्पिंग मशीनच्या जागेवर आपण हाताने केली तर टाइम जास्त जातो, युनिफॉर्म फोर्स तिथं जनरेट होत नाही, ऑपरेटरला सुद्धा डोकेदुखी होते. म्हणून हँड क्लॅम्पिंग शक्यतो टाळावी. आता कोणी वापरतच नाही. मग हायड्रॉलिक किंवा न्यूमॅटिक क्लॅम्पिंग एकदम बेस्ट आहे, फास्ट आहे, युनिफॉर्म आहे. ही क्लॅम्पिंग स्लो पण आहे, युनिफॉर्म फोर्स पण अप्लाय होत नाही आणि ऑपरेटरला त्रास होतो. ठीक आहे. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं येतं 3-to-1 प्रिन्सिपल ऑफ लोकेशन. लोकेटरचं लोकेशनचा 3-to-1 प्रिन्सिपल असतो. आता हा 3-to-1 प्रिन्सिपल 3 पॉईंट, 2 पॉईंट आणि 1 पॉईंट आहे. म्हणजे काय की याच्यामध्ये तुम्ही 3 पॉईंट, 2 पॉईंट आणि एका पॉईंटला होल्ड करू शकता तुम्ही तुमच्या वर्कपीसला. 3 पॉईंट प्रायमरी प्लेनमध्ये तुम्ही 3 पॉईंटला होल्ड करू शकता. 2 पॉईंटमध्ये तुम्ही सेकंडरी प्लेनमध्ये 2 पॉईंटला होल्ड करू शकता आणि टर्शरी प्लेनमध्ये तुम्ही 1 पॉईंटला होल्ड करू शकता. कसं होल्ड करायचं दाखवतो बघा. बघा 3-to-1 प्रिन्सिपल. हा आहे प्रायमरी प्लेन. प्रायमरी प्लेनवर किती पॉईंटला होल्ड केलं, 1, 2 आणि 3. हा आहे सेकंडरी प्लेन, याच्यावर किती पॉईंटला होल्ड केलं, 2. आणि हा आहे तुमचा टर्शरी प्लेन, याला किती पॉईंटला होल्ड केलं. मग 3 पॉईंट, 2 पॉईंट, 1 पॉईंट, 3-to-1 प्रिन्सिपल. ही फिगर जर लक्षात आली तर समजून जाईल तुम्हाला. ठीक आहे. आता हे असं का करतो आपण, वर्कपीसला होल्ड करण्यासाठी आपण हे करतो. म्हणजे वर्कपीस जर जितका जास्त वर्कपीस स्टेबल तेवढा ऑपरेशनची ॲक्युरेसी जास्त. मग यामध्ये प्रिव्हेंट्स ऑल डिग्री ऑफ फ्रीडम. याच्यामध्ये डिग्री ऑफ फ्रीडम पूर्ण प्रिव्हेंट होतं. म्हणजे विचार करा, वर्कपीस हालूच शकत नाही, वर्कपीस अजिबातच फ्री राहत नाही. ऑपरेशन तुम्ही सेफली कॅरी करू शकता. टूल गायडिंग अरेंजमेंट. बरं, टूलला गायडिंग अरेंजमेंट पण व्यवस्थित केलेलं असतं या प्रिन्सिपलमध्ये. एन्श्युअर टूल ॲक्युरेसी. टूल ॲक्युरेसी वाढते कारण वर्कपीस तुम्ही स्टेबल ठेवलेला आहे. बुशिंग यूज इन जिग. आणि जिगमध्ये जे बुशिंग आहे तेव्हा कमी वापरलं तरी चालतं. म्हणजे थोडक्यात काय 3-to-1 प्रिन्सिपलमुळे ॲक्युरेसी वाढते. ठीक आहे का, लक्षात आलं का रे. फिगर काढायची नाही, लिहायचं. फुल प्रूफिंग म्हणजे काय, प्रिव्हेंट्स इनकरेक्ट लोडिंग. फुल प्रूफिंग केल्यामुळे इनकरेक्ट लोडिंग होत नाही. इम्प्रूव्ह सेफ्टी अँड क्वालिटी. सेफ्टी वाढते, क्वालिटी वाढते ऑपरेशनची. म्हणून फुल प्रूफिंग करणं गरजेचं आहे. शेवटचा पॉईंट आहे तो जनरल प्रिन्सिपल ऑफ जिग फिक्चर. आता जिग फिक्चर डिझाईन करायचेत मला. काय जनरल काय प्रिन्सिपल आहे की रिजिड कन्स्ट्रक्शन. जिग आणि फिक्चर हे रिजिड असले पाहिजे. ते हॉलो म्हणजे पोकळ नसावेत, ते रिजिड असले पाहिजे. इझी लोडिंग अँड अनलोडिंग. जिग्स आणि फिक्चरमध्ये लोडिंग आणि अनलोडिंग इझिली झालं पाहिजे.
लोडिंग आणि अनलोडिंग इझिली झालं पाहिजे. मिनिमम व्हायब्रेशन, जिग्ज आणि फिक्सर हे मुळातच टूल आणि वर्कपीसला होल्ड करायला आहे. त्यामुळं तिथं ऑपरेशन परफॉर्म करताना व्हायब्रेशन झालेच नाही पाहिजे, पण व्हायब्रेशन कमीत कमी असले पाहिजे. असले तरी प्रॉपर क्लॅम्पिंग सुद्धा प्रॉपर झाली पाहिजे. ॲक्युरेट लोकेशनला वर्कपीस होल्ड झाला पाहिजे. जर त्या ठिकाणी हे प्रिन्सिपल फॉलो केले गेले, त्यानुसार जर जिग फिक्सर डिझाईन केला तर आपल्या मशीनची मशीनची ॲक्युरेसी वाढते. प्रेस मशीनची ॲक्युरेसी वाढत असते. म्हणून हे प्रिन्सिपल लक्षात घेऊन जिग फिक्सर डिझाईन करावेत. ओके, अशा पद्धतीने बाळांनो सगळेचे सगळेचे काही या युनिटचे इम्पॉर्टंट टॉपिक्स होते, सगळे एक्सप्लेन केले. परंतु यामध्ये तुम्ही जर 1-2 सेंटेन्स लिहू शकलात तर बेटर राहील. आणि 1-2 सेंटेन्स इझिली तयार करता येतात. मेन म्हणजे तुमचं डिजिटल चेकिंग आहे, त्यामध्ये तुम्ही हे पॉईंट जर व्यवस्थित लिहिले तर हे पॉईंट्स पाहूनच मार्क दिले जातात. ठीक आहे, अभ्यास करा. काय डाऊट आल्यास विचारा. टोटल 18 मार्कचा हा युनिट होता. ठीक आहे, आणि रेग्युलर लेक्चरमध्ये आपण जसं सगळं पाहतो तसंच इथेही आपण पाहिलेलं आहे, पण रेग्युलर लेक्चरमध्ये अजून डीपमध्ये जात असतो आपण. आता तुम्हाला अतिशय कमी दिवसात पूर्ण सब्जेक्ट परफेक्ट करायचा आहे, त्या दृष्टीने हे सगळे टॉपिक्स मी काढले. ओके, तर नेक्स्ट लेक्चरला आपण नेक्स्ट युनिट पाहूया. सध्या तरी युनिट नंबर 4 आपला कंप्लीट होतो. ठीक आहे, आज थांबूयात बाळांनो, भेटूयात नेक्स्ट लेक्चरला. बाय स्टुडंट्स.